तुकाराम मुंढेंचा धडाका राज्यभर, पण शहाद्यात लूज खाद्यतेल विक्रीवर मेहरबानी का? अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोर नियमभंग करणारे व्यापारी आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावलाय। मात्र दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात अनेक किराणा दुकानांमधून लूज खाद्यतेलाची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। राज्यात अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या घोषणा केल्या जात असताना शहाद्यात मात्र नियमांना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे। लूज खाद्यतेलाच्या विक्रीत गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही खात्री नसते, तरीही अनेक ठिकाणी बिनधास्तपणे या तेलाची विक्री सुरू आहे। प्रश्न असा आहे की शहाद्यातील संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नेमके काय करत आहेत? राज्यभर कारवाया होत असताना शहाद्यातील नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई का होत नाही? स्थानिक प्रशासनाची ही डोळेझाक संशय निर्माण करणारी ठरत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या दिवाशी खेळ करण्यासारखे आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता शहाद्यातील लूज खाद्यतेल विक्रेत्यांवरही कठोर कारवाई होणार का, की काहींच्या आशीर्वादाने हा धंदा असा सुरू राहणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहाद्यातील किराणा दुकानांवर लूज खाद्यतेल विक्री तात्काळ बंद होणार का, की जनतेच्या आरोग्याशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ प्रशासनाच्या आशीर्वादाने पुढे सुरूच राहणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।